हा फडणवीस साहेबांच्या कौशल्याचा विजय आहे. सगळ्या रावडीकरांचं या विधानसभेतील मतदार बंधू भगिनींच्या मनापासून आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर हा विजय सुखरूप होण्यामध्ये त्यांचं मोठं सहकार्य मला लाभलं ते माजी मंत्री दादा तनपुरे यांना सुद्धा मी धन्यवाद देतो. त्यांच्या सहकार्यामुळे आणि त्यांनी दिलेलं त्या निवडणुकीत घेतलेली समन्वयाची भूमिका त्यामुळेच हा एवढा मोठा ऐतिहासिक विजय आम्हाला मिळवला. या विजयाचे शिल्पकार राधाकृष्ण विखे पाटील आहे. त्यांनी अशी खुशी गुगली टाकली की बारामती माझं मी कधीच घेत नाही. हे महायुतीचे आमचे जे नेते आहेत आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी हा जो एक प्रकारचा या सगळ्या विषयाबद्दल घेतलेली भूमिका आणि केलं समन्वय मला वाटतं केवळ आताच नाही तर एक वर्षापूर्वी 1.5 वर्षापूर्वी राज्याच्या विधानसभेमध्ये महायुतीला जो ऐतिहासिक विजय त्यांनी मिळवून दिला मला वाटतं त्याचा परिणाम आहे की राहुरी पोटनिवडणुकीत सुद्धा आम्हाला ऐतिहासिक विजय मिळवला. पश्चिम बंगालमध्ये आपण बघितलं विखे पाटील यांचा माध्यमांशी संवाद सुरू होता. पुढे जातोय आसाममधून काँग्रेसच्या गौरव गोगोईंना पराभवाचा झटका बसलाय. भाजपच्या हितेंद्रनाथ गोस्वामींकडून गोगोई पराभूत झालेले आहेत. आसाममध्ये भाजपचाच बोलबाला दिसतोय. काँग्रेसला मोठा झटका बसलाय. आसामच्या जोरहाटमधून काँग्रेसचे गौरव गोगोई हे पराभूत झालेत. कलानुसार आसाममध्ये भाजपला स्पष्ट बहुमत दिसतंय. आसाममध्ये भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरू केलाय. आसाममध्ये भाजप 95, काँग्रेस 29 जागांवर आघाडीवर दिसतंय. आसाममध्ये सलग तिसऱ्यांदा भाजप सत्तेवर येण्याची चिन्ह आहेत. आसाममध्ये भाजपाचा हा मोठा विजय. ईशान्येतलं मोठं राज्य कायम त्यांनी राखलंय. सलग तिसऱ्यांदा भाजप सत्तेवर येणार अशी चिन्ह दिसत आहे. काँग्रेसची ही पराभवाची हॅट्रिक बघायला मिळते आसाममध्ये. तर आसाममधील चराईदेवमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरू केलाय. सोनारी विधानसभा मतदारसंघातून भाजप आघाडीवर आहे. भाजपचे धर्मेश्वर कोणवार आणि सुरोज दिहिंगिया हे आघाडीवर दिसत आहेत. निवडणूक आयोगाच्या मते भाजप 95 जागांवर आघाडीवर आहे. Number 6 6 number